A lovely and happy morning to you all, my dear friends and my dear students. How is it going? Hope you are doing well. Welcome to our YouTube channel Go For It, where we discuss various tasks and activities from my English book 1 to 7 to be better in English. Also, we try different types of questions and try them out with better understandings. Today, we'll go through the English workshop followed by the lesson In a Class of Their Own Part 2 from my English book 7. आज आपण इयत्ता 7वीच्या इन अ क्लास ऑफ देअर ओन भाग 2 या पाठाखालील इंग्लिश वर्कशॉपबद्दल चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत. आय थिंक यू आर रेडी ॲज ऑलवेज. लेट्स गो फॉर इट राईट फ्रॉम द फर्स्ट टास्क. हिअर वी गो. Discuss the meaning of the following statements and translate them into your mother tongue. म्हणजे खाली दिलेल्या विधानांच्या अर्थाबद्दल चर्चा करा. डिस्कस द मिनिंग ऑफ आणि मग तुमच्या मातृभाषेमध्ये इंटू युअर मदर टंग यू हॅव टू ट्रान्सलेट देम. म्हणजे हे खाली जे विधानं दिलेले आहेत यांच्या अर्थाबद्दलची चर्चा करायची आहे आणि मग त्यांचं आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. सो द फर्स्ट वन इज ए. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. सो ॲज वी हॅव लर्न्ड इन दिस लेसन विच इज अ मोटिवेटिंग स्टोरी ऑफ अ क्लास विच टर्न्ड फ्रॉम अ वर्स्ट क्लास टू अ गुड क्लास, where we studied that the class teacher Mrs. Desai was very proud of their class right from the first period, but after the test results she became unhappy, and so the class, that means students, felt very sorry, guilty for their performance in the test, and then they decided to make her again proud of them. So त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असे काही करायला पाहिजे. This is the meaning of this statement in our Marathi. Okay, next one. We will make it possible. म्हणजे आपण ते नक्कीच शक्य करून दाखवू. The third one is see what I mean. माझा काय हेतू आहे ते लक्षात घ्या असा याचा अर्थ होतो. चौथं आहे डी. दिस विल नॉट डू. म्हणजे हे असं चालणार नाही, हे असं बरोबर नाही, हे मुळीच चालणार नाही. ई. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास. आय एम शुअर. मला खात्री आहे की काहीतरी घडतंय आपल्या या वर्गामध्ये. एफ इज शी वॉज ऑल स्माइल्स. म्हणजे त्या अतिशय प्रसन्न होत्या, त्या खूप आनंदी होत्या. द नेक्स्ट वन इज जी. मेनी ऑफ अस डिड डू वेल. आमच्यापैकी अनेकांनी चांगलं यश मिळवलं होतं. एच इज आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे. लेट डाऊन, लेट द होल क्लास डाऊन, अपेक्षाभंग केला आहे. अँड द लास्ट वन इज दॅट्स क्वाइट अ लीप. ती तर खूपच चांगली प्रगती आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग डायलॉग्स. डायलॉग म्हणजे संवाद. आपल्याला लिहायला सांगितलेत. राईट एनी वन, कोणताही एक, ऑफ द फॉलोइंग, खाली दिलेल्यापैकी कोणताही एक संवाद आपल्याला लिहायचा आहे. देर आर 3 डायलॉग्स गिवन. लेट्स रीड what are those dialogues and then we will discuss about it. The first one is a dialogue between 2 friends about their studies. म्हणजे 2 मित्रांमधला संवाद आपल्याला लिहायचा आहे आणि तो कशाबद्दल? अबाउट देअर स्टडीज, म्हणजे त्यांच्या अभ्यासाबद्दल. The second one is a dialogue between a teacher and a student अबाउट स्टडीज. इथे सुद्धा आपल्याला अभ्यासाबद्दलच डायलॉग लिहायचा आहे, संवाद लिहायचा आहे. कोणाकोणाच्या दरम्यान? अ टीचर, शिक्षक, अँड अ स्टुडंट, आणि एक विद्यार्थी यांच्या दरम्यानचा
संवाद आपल्याला लिहायचा आहे. अँड द थर्ड इज अ डायलॉग बिटवीन अ पेरेंट अँड अ चाइल्ड अबाउट स्टडीज. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला अभ्यासाबद्दलच संवाद लिहायचा आहे, परंतु हा संवाद कुणाकुणामध्ये असेल? अ पेरेंट पालक अँड अ चाइल्ड आणि त्यांचा पाल्य. असे हे 3 संवाद आपल्यासमोर दिलेले आहेत आणि आपल्याला सूचना केलेली आहे कोणताही एक संवाद आपल्याला लिहायला सांगितला आहे. तर मला वाटतं की आपण ही काही परीक्षा नाही आहे, दिस इज नॉट ॲन एक्झामिनेशन अँड यू शूड राईट ऑल दीज 3 डायलॉग्स ऑन युअर ओन. तुम्ही स्वतः हे सर्व डायलॉग्स लिहिले पाहिजेत. इट विल बी गुड प्रॅक्टिस फॉर यू ॲज अ सेल्फ स्टडी. अशाने तुमचं स्वयंअध्ययनसुद्धा होईल आणि तुमची चांगली प्रॅक्टिससुद्धा होईल. अँड फॉर दॅट आय विल गिव यू 1 डायलॉग ॲज ॲन एक्झाम्पल. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक संवाद, पहिला संवाद तुम्हाला लिहून दाखवतो आणि त्याप्रमाणे तुम्ही लक्षात घेऊन कशा पद्धतीने संवाद लिहायचा हे लक्षात घेऊन तुम्ही इतर 2 संवाद लिहा. सो अ डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स अबाउट देअर स्टडीज. रोहन सेज, गुड मॉर्निंग मोहन, व्हॉट्सअप? मोहन सेज, फाईन, थँक यू. What about you? Rohan says, friend, I have an issue with maths. I can't understand multiplication. Mohan says, don't worry, I have 2 tips for you. Rohan says, oh really? What do you want me to do? Mohan says, recite the tables from 2 to 30 and another one is practice multiplication regularly. Rohan says, thanks Mohan, I will try those 2 tips. Then Mohan says, see you later friend. Rohan says, sure, have a good day. Mohan says, bye bye, take care. This way you can write 2 dialogues, remaining 2 dialogues between teacher and a student and also in between a parent and a child. Now let's move to the third task. What rules would you like to make for yourself and for your class? मग यामध्ये असं सांगितलं आहे की कोणते नियम तुम्हाला बनवायला आवडतील. लाईक कशासाठी? फॉर युअर सेल्फ हा एक भाग झाला आणि फॉर युअर क्लास तुमच्या वर्गासाठी, तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या वर्गासाठी कोणते नियम तुम्हाला बनवायला आवडतील किंवा कोणते नियम तुम्हाला योग्य वाटतात त्यांची यादी करायची. लेट्स टॉक अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ दिस क्वेश्चन ऑफ दिस ॲक्टिव्हिटी, दॅट इज मेकिंग रूल्स फॉर युअर सेल्फ. हिअर यू कॅन मेक अ लिस्ट ऑफ ॲट लिस्ट 5 रूल्स that you would like to make for yourself and for your class also. While making rules for yourself, you can write that I will get up early in the morning every day. I will exercise every day. I will go to school every day. I will do my homework within time every day. I should behave properly with the elders. For the second part, that is making rules for your class, you can make the list of the rules such as all should come to school on time. सर्वांनी वेळेवर शाळेत आलं पाहिजे. ऑल शूड टेक केअर ऑफ देअर बुक्स अँड अदर थिंग्स. सर्वांनी आपापल्या पुस्तकांची आणि इतर वस्तूंची काळजी घेतली पाहिजे. नोबडी शूड मेक नॉईज इन द क्लास. कोणीही वर्गामध्ये गोंधळ नाही घातला पाहिजे. ऑल शूड कीप आवर क्लासरूम क्लीन अँड टायडी. सर्वांनी आपला वर्ग हा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवला पाहिजे. ऑल शूड बी रेग्युलर इन देअर वर्क इन द क्लास. सर्वांनी वर्गातील आपापलं काम नियमितपणे केलं पाहिजे. दिस वे यू कॅन मेक रूल्स फॉर युअर क्लास. द नेक्स्ट टास्क इज हिअर नंबर 4. प्रिपेअर अ कार्ड फॉर युअर फ्रेंड विशिंग हिम ऑर हर द बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट इन ॲन एक्झामिनेशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तुमच्या मित्राला काय करायचं आहे? प्रिपेअर अ कार्ड, एक भेट कार्ड तयार करायचं आहे. विशिंग हिम, त्याला शुभेच्छा देणारं. कशासाठी?
द बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट म्हणजे चांगलं यश मिळावं. कशामध्ये? इन ॲन एक्झामिनेशन, परीक्षेमध्ये तुमच्या मित्राला चांगलं यश मिळावं अशा पद्धतीनं शुभेच्छा देणारं कार्ड आपल्याला तयार करायचं आहे. सो इट इज व्हेरी सिम्पल. आय विल शो यू वन हाऊ टू प्रिपेअर इट फॉर युअर फ्रेंड अँड देन यू कॅन यूज युअर आयडियाज अँड prepare a beautiful card like this for your friend. Okay, now the fifth activity is find and write. शोधा आणि लिहा 3 examples each of. प्रत्येकी 3 उदाहरणं. The past, present and future tenses from the story. म्हणजे हे टेन्स म्हणजे काळ. कोणते काळ? पास्ट म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. अशा या 3ही काळांची कमीत कमी प्रत्येकी, ईच ऑफ म्हणजे प्रत्येकी 3 उदाहरणं, 3 एक्झाम्पल्स, फाइंड अँड राईट, शोधा आणि लिहा. अशी ही ॲक्टिव्हिटी आहे जी अतिशय सोपी आहे. यू कॅन फाइंड देम इन दोज 2 पार्ट्स ऑफ दिस लेसन, राईट. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. नाव this is the 6th activity from this workshop, that is live English. This is live, keep it in mind, this is not live. We used to pronounce this word, this spelling live as live, but here it is not live, it rhymes with 5. Here it is given. Note that in the phrase live English, in the word लाईव्ह राईम्स विथ 5. तर या फ्रेजमध्ये हा जो लाईव्ह इंग्लिश ही जी फ्रेज आहे, या फ्रेजमध्ये लाईव्ह या शब्दाचा उच्चार लिव्ह असा न करता तो 5शी मिळता जुळता आहे, 5शी रायमिंग करत आहे. सो वी हॅव टू अटर दॅट वर्ड लाईक दॅट, लाईव्ह ॲज लाईक 5. ओके, सो लाईव्ह इंग्लिश. Now, the information about this activity. I will read it, you listen it carefully. English is not something that you see only in your textbook and classroom. इंग्रजी म्हणजे असं काही नाही जी फक्त तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पाहता आणि वर्गामध्ये शिकता. Not only this, we use English, आपण इंग्रजीचा वापर करतो फॉर मेनी पर्पजेस इन आवर डे टू डे लाईफ. आपण अनेक कारणांसाठी, अनेक गोष्टींसाठी इंग्रजीचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. समटाईम्स, कधीकधी, वी हॅव टू फिल इन फॉर्म्स, आपल्याला अनेक फॉर्म भरावे लागतात. अँड ॲप्लिकेशन्स इन इंग्लिश, आणि काही अर्ज देखील करावे लागतात आणि ते सगळे इंग्रजीमध्ये करावे लागतात. हिअर इज अ स्पेसिमन, स्पेसिमन म्हणजे नमुना. हिअर इज अ स्पेसिमन ऑफ ॲन ॲप्लिकेशन फॉर्म. इथं या ठिकाणी एक विनंती अर्जाचा नमुना दिलेला आहे फॉर अ लायब्ररी मेंबरशिप, आणि हा नमुना आहे तो वाचनालयाच्या सभासदत्वासाठीचा हा विनंती अर्ज आहे. कॅन यू फिल इट ऑन युअर ओन, आणि हा विनंती अर्जाचा नमुना तुम्ही तुमचा स्वतः भरू शकता का? ऑन युअर ओन म्हणजे तुम्ही स्वतः कोणाची मदत न घेता भरू शकता का? इट इज क्वाईट सिम्पल. हा अतिशय सोपा आहे आणि तुम्ही ज्यावेळी हा प्रयत्न कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप म्हणजे वाचनालयाच्या सभासदत्वासाठीचा विनंती अर्ज, असं याचं शीर्षक आहे. मग आता याची माहिती भरताना प्रथम आपल्याला काय माहिती लिहायची आहे? नेम, आपलं नाव या ठिकाणी लिहायचं आहे याच्या समोर, आणि ते कसं लिहायचं आहे? इन ब्लॉक लेटर्स. ब्लॉक मीन्स कॅपिटल लेटर्स. यू हॅव टू राईट युअर नेम, ऑल लेटर्स इन कॅपिटल लेटर्स. ओके. फर्स्ट you have to write last name. Your surname will be here like this, and all the letters in capital. Here you have to write your surname first, then your first name. First name means
your name here and middle name in the last, that is the name of your father. Next is class. In which class you study? So we are studying right now in 7th class, so you have to write it here, 7th class. Then डिव्हिजन म्हणजे तुकडी. जर शाळेमध्ये अनेक तुकड्या असतील त्या तुमच्या 7वीच्या वर्गाच्या, तर तुम्ही ए बी किंवा काय जी तुमची तुकडी असेल ती लिहू शकता. आणि जर तुकड्या नसतील, एकच वर्ग असेल, तर तुम्ही यू जस्ट डॅश हिअर की तुमची तुकडी कुठली नाही आहे. अँड रोल नंबर. नेक्स्ट इज डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख. ती कशा पद्धतीने लिहायची? डे, मंथ अँड इयर. अगोदर दिवस तारीख लिहायची आहे, नंतर महिना आणि नंतर वर्ष. नेक्स्ट इज जेंडर. मग मेल म्हणजे पुरुष, फिमेल म्हणजे स्त्री. मग बॉय असेल तर मेलच्या पुढे आपल्याला टिक करावी लागेल आणि गर्लने कुठे टिक करायची? फिमेलच्या पुढच्या चौकोनामध्ये. आफ्टर दॅट ॲड्रेस. राईट युअर ॲड्रेस हिअर, व्हॉट एव्हर इट मे बी, राईट हिअर विथ द पिन कोड. ओके. नाव द next information we have to fill in this application form, and that is name of the guardian. आपल्या पालकाचं नाव या ठिकाणी लिहायचं असतं. सो जे आपल्या आईवडिलांसोबत राहत आहेत त्यांनी आईवडिलांचं नाव लिहायचं, वडिलांचं नाव लिहायचं. आणि जे आजी आजोबा, काका, मामा, चुलता वगैरे कोणाशी बरोबर राहत असतील तर त्यांनी त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आणि त्यांचा पत्ता या ठिकाणी येईल या 2 ओळींमध्ये. नंतर या ठिकाणी फोन नंबर म्हणजे या गार्डियनचा फोन नंबर आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. अँड ऑल्सो द ईमेल, त्यांचा ईमेलसुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. झाला, ॲप्लिकेशन फॉर्म भरून झालेला आहे. आता नाव रीड द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. प्लीज रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली ऑन द बॅक ऑफ द फॉर्म. त्यांनी सांगितलं आहे की हे वाचा. काय वाचा? वाचनालयाचे नियम काळजीपूर्वक वाचा, जे ऑन द बॅक ऑफ द फॉर्म या विनंती अर्जाच्या मागच्या बाजूला दिलेले आहेत. ओके. जवळजवळ हा फॉर्म आता भरून झालेला आहे. पुढच्या सेक्शनमध्ये काय आहे ते सुद्धा आपण पाहूया. आय हॅव रेड द लायब्ररी रूल्स केअरफुली अँड आय विल फॉलो देम. मी हे सर्व वाचलेले आहेत. काय? लायब्ररी रूल्स, वाचनालयाचे नियम. आणि कसे वाचलेले आहेत? काळजीपूर्वक. अँड आय विल फॉलो देम, आणि मी त्यांचं पालन करेन. आणि मग या ठिकाणी तारीख, डेट अँड युअर सिग्नेचर, हिअर यू हॅव टू साइन इट. अशा पद्धतीने हा अर्जाचा नमुना. आणि आता फीजबद्दल या ठिकाणी त्यांनी या कॉलममध्ये माहिती दिलेली आहे. मेंबरशिप फीज म्हणजे सभासदत्वाची फीज काय राहील. टिक द करेक्ट ऑप्शन. जो योग्य ऑप्शन आहे त्याला आपल्याला टिक करायचं आहे. फॉर न्यू मेंबर्स, नवीन जर तुम्ही सभासद होऊ इच्छित असाल तर नवीन मेंबरसाठी 6 महिन्यांसाठी फी आहे 50 रुपये आणि वर्षभरासाठी फी आहे 100 रुपये. हे कोणासाठी? नवीन मेंबरसाठी. आणि जर तुम्ही अगोदरचेच सभासद असाल वाचनालयाचे तर तुम्हाला 6 महिन्यांसाठी 35 रुपये फी आहे आणि वर्षभरासाठी 70 रुपयांची फी आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी फीबद्दलही मार्गदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि दिस सेक्शन इज ओनली फॉर ऑफिस यूज, ओनली. या ठिकाणी आपल्याला काही लिहायचं नसतं. त्या लायब्ररीशी संबंधित कर्मचारी या ठिकाणी माहिती भरत असतात, त्यांची या ठिकाणी सही असते. सो लाईक दिस वी फिल अप मेनी टाईप्स ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म्स, मेनी फॉर्म्स वी यूज टू राईट इन आवर डे टू डे लाईफ. म्हणजे इंग्रजी ही फक्त पुस्तकामध्ये पाहण्याची, वाचण्याची आणि वर्गामध्ये शिकण्याची गोष्ट नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाशी खूपशी निगडीत आहे. त्यामुळे इंग्रजीचं ज्ञान आपण जाणीवपूर्वक मिळवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. ओके. नाव द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज देअर
frame rules for the school library after discussing them in the class. मग या ठिकाणी आपल्याला फ्रेम रूल्स म्हणजे नियम तयार करायला सांगितले. कशासाठी? फॉर द स्कूल लायब्ररी, तुमच्या शाळेची जी लायब्ररी आहे, वाचनालय आहे, त्याच्यासाठी रूल्स बनवायचे आहेत. आफ्टर डिस्कसिंग म्हणजे चर्चेनंतर. चर्चा कोणाशी करायची आहे? इन द क्लास, तुमच्या वर्गामध्ये सगळेजण मिळून चर्चा करा की आपल्या शाळेच्या वाचनालयासाठी काय नियम असायला पाहिजेत आणि कशा पद्धतीने आपण ते बनवले पाहिजेत. Now, the last section of language study from this workshop, we'll cover it in the next session, where we will recall the first two types of common nouns, that are countable, uncountable nouns and collective nouns. See some examples of those common nouns, do some revision, and then discuss about the third types of common nouns, that are concrete nouns and abstract nouns. I think I have explained in detail with examples all the activities from this workshop except language study. It's your turn now, children. Complete the tasks, write in your notebooks and show to your teachers. If you have any doubts regarding these 6 activities, please write it in the comment box. I will reply and try to clear your doubts. To conclude, knowledge is power. ज्ञान ही एक शक्ती आहे. जेथून मिळेल तेथून ज्ञान मिळवत राहा. इफ अदर्स कॅन डू इट, यू कॅन डू इट ॲज वेल. जस्ट बिलीव इन यू अँड गो फॉर इट. विल मीट इन द नेक्स्ट सेशन अगेन with the language study section to discuss the common nouns. Till then, keep listening, speaking, reading and writing to be better more and more. If you find the video useful and helpful, then please like, comment, share and subscribe to this channel. Go for it, because it motivates me to make such useful videos. Thank you, take care and bye bye.